आज आपण बनवूयात छानशी एकदम झटपट तयार होणारी चमकुऱ्याच्या पानाच्या दांड्याची भाजीची रेसिपी। एकदम चमचमीत भाजी। आज आपण छान अशी चमकुऱ्याच्या पानाच्या दांड्याची बनवूयात भाजी। आपण त्यासाठी अशा चमकुऱ्याच्या पानाच्या दांड्या घेतलेल्या आहेत काढून। छान आता आपण सोलून घेऊयात दांड्यांना। अशा वाटीमध्ये आपण दांड्या छान सोलून घेतलेल्या आहेत। कांदा बारीक कट केलेला आहे। भिजवलेली मुगाची डाळ घेतलेली आहे। अशा आपण चमकुऱ्याच्या पानाच्या दांड्याच्या भाजीला लागणारे सर्व साहित्य घेतलेले आहेत। तवा आपला गरम झालेला आहे। आता दांड्या आपण घेऊयात भाजून। छान अशा आपण दांड्या भाजून घेऊयात। अशा छान आपल्या दांड्या भाजलेल्या आहेत। आता आपण पाण्यामध्ये घेऊयात दांड्याला काढून। आता आपण भाजीला देऊयात फोडणी। त्यासाठी आपण तव्यावर घेतलेला आहे तेल टाकून। मोहरी घेऊयात आता टाकून। मोहरी आपली छान अशी तडतडलेली आहे। आता टाकूयात कांदा। कांद्याला छान सोनेरी रंगावर घेऊयात भाजून। कांदा छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा, म्हणजे भाजीला टेस्ट छान येते। कांदा आपला भाजत आहे। आपण तोपर्यंत पाण्यातल्या दांड्या घेऊयात काढून। अशा वाटीमध्ये घेऊयात काढून। अशा आपण दांड्या घेतलेल्या आहेत वाटीमध्ये काढून। कांदा पण आपला छान असा सोनेरी रंगावर भाजलेला आहे। आता आपण मुगाची डाळ घेऊयात टाकून। मुगाची डाळ आपण भिजवलेली आहे। भिजवलेली मुगाची डाळ घेतलेली आहे। आता आपण दांड्या घेऊयात टाकून। छान तेलामध्येच होऊ द्यायच्या। तेलामध्ये परतून घ्यायच्या अगोदर। दांड्या आपल्या छानशा तेलामध्ये परतलेल्या आहेत। आता आपण टाकूयात लाल चटणी। 1 चमचा लाल चटणी, अर्धा चमचा हळद आणि मीठ टाकणार आहोत चवीनुसार। छान घेऊयात मिक्स करून। अशी एकदम टेस्टी आपली चमकुऱ्याच्या पानाच्या दांड्याची भाजी होणार आहे तयार। आता टाकूयात शेंगदाण्याचा कूट। शेंगदाण्याचा कूट छान घेऊयात मिक्स करून। शेंगदाण्याचा कूट आपण लसणच्या पाकळ्यामध्ये कुटून घेतलेला आहे, म्हणजे लसणच्या पाकळ्यामध्ये जर शेंगदाण्याचा कूट कुटून घेतला तर भाजीला आणखीनच चांगली टेस्ट येते। 2 मिनिट आपण भाजीला ठेवूयात झाकून। 2 मिनिटानंतर आपण झाकण घेऊयात काढून। अशी छान झाकण काढल्यानंतर एकदम चमचमीत आपली चमकुऱ्याच्या पानाच्या दांड्याची भाजी झालेली आहे तयार। अशी छान आपली एकदम चमचमीत चमकुऱ्याच्या पानाच्या दांड्याची भाजी झालेली आहे तयार। गावाकडची चव, एकदम गावाकडच्या पद्धतीने आपण केलेली आहे दांड्यांची भाजी। अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी पूजा रेसिपीला सबस्क्राइब करा। कमेंटमध्ये नक्की कळवा आपली चमकुऱ्याच्या पानाच्या दांड्याची भाजी